ज्ञानोबाची ख्याती सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती वेद महिषामुखी वदवी वेद महिषामुखी वदवी वेद महिषामुखी वदवी काय सांगू देवा ज्ञानोबाची काय सांगू देवा ज्ञानोबाची वेद महिषामुखी वदवी ओठवरी वानू याची स्वरूप ओठवरी वानू याची स्वरूप ओठवरी वानू याची स्वरूप चालविली भिंती मृत्यूची नामा म्हणे याने तारिले पतित नामा म्हणे याने तारिले पतित भक्ती के विख्यात ज्ञान देवे नामा म्हणे याने तारिले पतित नामा म्हणे याने तारिले पतित भक्ति के विख्यात ज्ञान देवे उठवरी वानू याची स्वरूप उठवरी वानू याची हरि काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती वेद महिषामुखी बोलवी मध्ये बोलवी बोलवी वेद महिषा मुझे बोलवी बोलवी वेद महिषा मुखी बोलवी वेद महिषा मुखी
सद्गुरु भोग महाराज की संत कोंडाजी बाबा महाराज छत्रपती शिवाजी महाराज हर हर बोल बजरंग बली सोनाजी बाबा महाराज छत्रपती शिवाजी महाराज हर हर काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती वेद महिषामुखी वदविले कोठवरी वाणू याची स्वरूप स्थिती चालविली भिंती मृत्तिकेची अविद्या मायेचा लागून दुवारा अविद्या मायेचा लागून दुवारा ऐशी जगत उद्धारा बोलिली कोठवरी वाणू याची स्वरूप स्थिती चालविली भिंती मृत्तिकेची नामा म्हणे याने तारिले पतित नामा म्हणे याने तारिले पतित भक्ती केली ख्यात ज्ञानदेवे कोठवरी वाणू याची स्वरूप स्थिती चालविली भिंती मृत्तिकेची विठ्ठला काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती वेद महिषामुखी वदविली कोठवरी वाणू याची स्वरूप स्थिती चालविली भिंती मृत्तिकेची विभंगिनुनादं दुरंतं चरंतं स्वयं लीलया गोपवीशं ददानं गवा वृंदकानंदनं चारुहासं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदं ईशं आनंदी वल्लभं जयांची किरिया स्मरणो होई सकळ विद्यांची अधिकरोनो तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता अभिनव वाग विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमस्कारिणी मिया मुडोनी माया कुंजरू मुक्त मोतियाचा उगरू जेवविता श्री गुरु निवृत्ती वंदो नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा
नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रये जननी देवाची कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती पार्वतीचा पती योगीराज तयाची या पाया माझी दंडवत घडो आणि प्रीत झडो नामी तू दयालु दीन हो तू दानी हो भिकारी तू दयालु दीन हो तू दानी हो भिकारी तू दयालु दीन हो तू हे मोहे नाते अनेक जो चाहिए वो मानिए जो त्यों तुलसी कृपा जो तुलसी कृपा हरि चरण शरण तो मोरो तू दयालु दीन हो तू दानी हो भिकारी तू दयालु दीन हो काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती वेद महिषामुखी वदविली कोठवरी वानू याची स्वरूप स्थिती चालविली भिंती मृत्तिकेची मौली महावैष्णव संत सम्राट भगवान विश्व मौली ज्ञानोबराय वैराग्य राग रसिक जगद्गुरु जगदवंदनी देऊची सुप्रसिद्ध साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय भक्त शिरोमणी संत श्रेष्ठ श्री नामदेवजी महाराज यांचा हा चार चरणाचा जवळजवळ सर्वांना सुपरिचित असणारा अभंग भगवंत चिंतनासाठी निवडलेला आहे. संत श्रेष्ठ नामदेव महाराज या अभंगाद्वारे भगवान विश्वमौली ज्ञानोबरायांचे यथासांग असं वर्णन करतात. विठाला विठाला संत श्रेष्ठ नामदेव महाराज या अभंगाद्वारे विश्वमौली ज्ञानोबरायांचं वर्णन करतात. या अभंगावर थोडक्यात चिंतन करण्या अगोदर एक वक्त्याचं कर्तव्य या नात्याने थोडक्यात घोषवारा करणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्या या पावन पवित्र भूमीमध्ये स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु प्रातस्मरणीय कोंडाजी बाबा डेरे यांच्या अखंड असीम कृपेने चालत असणारा अखंड हरिनाम सप्ताह, या सप्ताहातील आजची दुसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा भगवान विश्वमौली ज्ञानोबरायांच्या चरण सानिध्यामध्ये गुंफण्याचा आलेला हा योग आहे. विठाला या पावन पवित्र भूमीमध्ये पाठीमाग भगवान विश्वमौली ज्ञानोबरायांची सुंदर अशी मूर्ती, जगद्गुरु तुकोबरायांची मूर्ती, ज्ञानोबरायांचं दर्शन झालं आणि मनामध्ये परत विचार झाला, आज गुरुवार आहे बर का, सप्ताहाचा दुसरा दिवस आहे, का ज्ञानोबरायांचं चिंतन करू नये. कारण उद्या ज्ञानोबरायांचा जन्म उत्सव आहे. जसा भगवान श्रीकृष्णाचा जन्म उत्सव अष्टमीला बर का, तद्वत ज्ञानोबरायांचा जन्म उत्सव ही अष्टमीचाच आहे. विठाला विठाला उपस्थित सर्व भाविक मंडळी, समस्त ग्रामस्थ मंडळी, कोठे बर का, कोठे आता कोठे धावी मन तुमची चरण देखली, भाग गेला सीन गेला, भाग गेला सीन गेला. कोठे ज्याप्रमाणे नाव गावाचं बरं का, त्याप्रमाणे सुंदर असं हे गाव आणि येतानीच परिसर पाहिला महाराज. कारण नारायणगावच्या अलीकडे ही मॉडेल पहिल्यानं चालू.
नारायणगाव परिसर आळे फाट्यापर्यंत चाललं हे मॉडेल. आता हे मॉडेल थोडस पुढं आलं. सुंदर असा परिसर आहे, दृष्ट लागल बर का. हा परिसर सामान्याने एवढी स्वच्छ हवा आहे. आता माझा कार्यक्रम सध्या साताऱ्यामध्ये चालू आहे म्हसवडला. तो परिसर आणि हा परिसर, इथं पाऊस जास्त आहे म्हणजे पाणी जास्त आहे. तो म्हसवडचा परिसर मान तालुका थोडासा म्हणजे दुष्काळग्रस्त आहे. परंतु सकाळी उठल्याच्या नंतर एवढी शुद्ध हवा, एवढा आनंददायक वातावरण जगाच्या पाठीवर कुठंच नाही मी म्हणेन. कारण एवढी पवित्र हवा, पवित्र पाणी आहे. प्रत्यक्ष गंगा माता आपल्या चरण सानिध्यामध्ये या ठिकाणी वाहत आहे. सुंदर असं वातावरण आहे, सुंदर असं आपलं हे गाव. तुम्ही सर्व भाविक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात. जास्त परिहार देत नाही. मला येण्यासाठी थोडेसे एक 10 मिनिट म्हणा वेळ झाला, कारण प्रवास आहे. त्याबद्दल सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो. कारण श्रोते कसे आहेत, प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, मी दुबळा अर्जितसे भक्ती, मनोनी बोल जरी गंगावती, तरी स्वीकाराल की. कारण श्रोता प्रत्यक्ष भगवंताचा स्वरूप असतो, अवतार असतो. आणि श्रोता जर नसेल तर तो वक्ता नव्हे श्रोती विना. बर का, वक्ता केवढाही जरी मोठा असला आणि समोर जर श्रवण करण्यासाठी श्रोते नसतील तर निरर्थक आहे. म्हणून प्रत्यक्ष श्रोता हा भगवान शंकराचा, महेशाचा अवतार असतो. म्हणून तुमच्या चरणावर नतमस्तक होतो. आणि समस्त ग्रामस्थ मंडळींनी बरं का माझ्याकडे आजची ही सेवा सोपवली, त्यांच्याही चरणावर नतमस्तक होतो. उपस्थित आमची महाराज मंडळी, ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुमंडळी, परिसरातील गावातील भजनी मंडळी, महाराज मंडळी, माता भगिनी मृदंगाचारी बरं का, हार्मोनियम वादक, सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि माझ्या चिंतनाला प्रारंभ करतो. विठाल संत श्रेष्ठ नामदेव महाराजांचा हा 4 चरणाचा अभंग भगवान विश्वमाऊली ज्ञानोबरायांचं वर्णन करणार आहे. तुम्ही जाणकार मंडळी आहात, मी जास्त ओहापोह करणार नाही. नामदेव महाराज या अभंगाद्वारे भगवान विश्वमाऊलींचं वर्णन करतात. एक ध्यानात घ्या, या ठिकाणी वर्णन करते संत श्रेष्ठ नामदेव महाराज आहे. ज्यांचं वर्णन करायचं ते भगवान विश्वमाऊली ज्ञानोबा आहेत. आणि ज्यांच्या समोर करायचं ते अखिल कोट ब्रह्मांड नायक, षडगुण ऐश्वर्य संपन्न भगवान पंढरीश परमात्मा आहे. वर्णन कोणी करावं, वर्णन कोणाचं करावं आणि कोणाच्या समोर करावं यालाही तेवढंच महत्व आहे बरं का. वर्णन कोणी करावं, एक टच म्हणून तुम्हाला सांगतो बरं. अलीकडे टच पॅड जमाना आहे, टच पॅडचा जमाना आहे महाराज. फक्त आता टचच करायचं काम आहे. टच केलं की सगळंच इंटरनेटवर गुगलवर सगळंच आहे. तसं फक्त टच करायचं, जास्त विस्तार नाही करायचं. वर्णन कोणी करावं आणि कोणाचं करावं यालाही विशेष महत्व आहे. एखादा हिंद केसरी पहिलवान असेल बरं का, त्याचं वर्णन कोणी करावं. एखाद्या हिंद केसरी पहिलवानाने, माझ्यासारखा तुमच्यासारखा जर उद्बत्ती छाप पहिलवान असेल तर ते केलेलं वर्णन यथायोग्य होईल का? नाही होणार. त्यातलं आपल्याला काय माहित आहे बरं. ते वर्णन कोणाच्या समोर करावं? हिंद केसरी पहिलवानाचं वर्णन करायचंय ते कोणाच्या समोर करावं? तुमच्या आमच्या समोर. काय माहित आहे तुम्हाला आम्हाला कुस्तीतलं? अलीकडे कुस्तीच माहित नाही. कशाला म्हणतात कुस्ती माहित नाही नवीन तरुणांना. आता कुस्तीमध्ये अनेक डाव आहेत, पट आहे, टांग आहे, कोपडी आहे, वगैरे वगैरे. काय समजल? तद्वत वर्णन करणारा आणि ज्याचं वर्णन करायचंय, ज्यांच्या समोर करायचंय, हे तिन्ही व्यक्तिमत्व त्याच दर्जाचे पाहिजे, तेवढ्याच उंचीचे पाहिजे, तर ते केलेलं वर्णन यथायोग्य होईल, पूर्ण होईल. मुद्दा समजा. या ठिकाणी संत श्रेष्ठ नामदेव महाराज ज्ञानोबरांचं वर्णन करतात, पण ते तुमच्या आमच्या समोर नाही. एक ध्यानात घ्या, वर्णन करता कोण आहे? नामदेव महाराज.
नामदेव महाराजांचा सामान्य अधिकार नाही, म्हणून कोणीही कुणाचं वर्णन करून चालत नाही. बरं का? कोण आहेत नामदेव महाराज? फिरविले देऊळ जगमाचे ख्याती, फिरविले देऊळ जगमाची ख्याती, नामदेवा हाती दूध प्याला, नामदेवा हाती दूध प्याला, नामदेवा हाती दूध नामदेव महाराज कोण आहेत? नामदेव महाराज सामान्य नाहीत, जगविख्यात आहेत. जगविख्यात. जगा माझी ख्याती. मुद्दा ध्यानात येतो का? नामदेव महाराज हे जगविख्यात आहेत. बरं का? एक बोलू का? नामदेव महाराजांचा अधिकार सामान्य नाही, सामान्य. छोटेशी नामदेव महाराज बालवयामध्ये आपल्या मित्रासोबत खेळ खेळायचे. बरं का? बालवयामध्ये हमामा होतो तो हुंबरी. बरं का? या खेळ राहिले नाही, हे नावच माहित नाहीत. आणि आईने एक दिवस आवाज दिला, अरे नामा इकडे ये. नामदेव महाराजांनी प्रतिसाद दिला, महाराज का गाई? अरे तुझी बाबा आज घरी नाही, बाहेर गावी गेले. आणि आपल्या घरामध्ये पिढ्यानपिढी भगवान पंढरीशी परमात्म्याची आराधना आहे, साधना आहे. हो, बाबा घरी नाहीत. हे नैवेद्याचे ताट घे आणि जा भगवंताकडे. महाराज ताट उचललं. नामदेव महाराजांची पहिलीच वेळ, अगोदर कधी गेले नाही. ताट घेतलं आणि गेले. भगवंताच्या समोर ताट ठेवलं. मी विस्तारानं बोलणार नाही. आणि भगवंताला विनंती केली, देवा या देवा जेवायला. आता भगवान काही विटेवरून खाली येतील का? नामदेव महाराजांनी विचार केला. 2 मिनिट झाले, 4 मिनिट झाले, देवा तुम्ही खाली येत नाहीत का बरं? देवा माझे वडील आज घरी नाही म्हणून मी आलो घेऊन. रोज माझे वडील येत असतात. बराचसा वेळ झाला, विस्तारानं बोलण्यासारखं आहे. शेवटी नामदेव महाराजांनी सांगितलं, देवा तुम्ही जर नाही आले तर मी या ठिकाणी माझं डोकं फोडून प्राण देईल. तुम्हाला यावं लागेल जेवणासाठी. शेवटी नामदेवाचा भाव पाहून भगवान पंढरीश परमात्मा विटेवरून खाली आले महाराज. बर का? नामदेवा हाती दूध प्याला. ते भोजन नैवेद्य हातेचा, मूर्तीचा नैवेद्य हातेचा, हातीचा मूर्ती जीवी. भगवान प्रत्यक्ष जेवले, विषय संपला.
एवढ्यावर नामदेव महाराजांचा अधिकार स्पष्ट होत नाही, समजत नाही. चला याच्या पुढं एवढ्यावरच नामदेव महाराजांचा अधिकार तुमच्या ध्यानात येणार नाही बर का. याही पेक्षा नामदेव महाराजांचा अधिकार विशाल आहे. बर काय केलं नामदेव महाराज? सण दिवाळीचा आला नामा राहुलासी गेला हाती धरोनी देवासी चला म्हणे आमुच्या घरासी बरं का. दिवाळीचा त्याचं डोकं फिरलं. या हाताला धरणं एवढं सोपं नाही महाराज. तुम्ही संसारामध्ये प्रपंचामध्ये व्यवहारामध्ये वावरणारे मंडळी आहात. सर्वसामान्य व्यक्तीला जर धक्का लागला तर जोडे खावा लागते. हाताला धरणं तर सोडून द्या बरं का. सर्वसामान्य माणसाला जर धक्का लागला तर जोडे खावा लागते. एवढं सोपं आहे का? या ठिकाणी अखिल कोट ब्रह्मांड नायक आहे भगवान पंढरीश परमात्मा. हाताला धरण देवा. चला बस. गोनाईने उठणे केले तो मुसेठीने स्नान घातिले बरं का. सण दिवाळीचा आला आणि नामा राऊळाशी गेला. असा नामदेव महाराजांचा अधिकार. नामदेव महाराज हे जगविख्यात आहे. आणि नामदेव महाराज बरं का, कारण वर्णन करता ज्याचं वर्णन करायचं आणि ज्याच्या समोर करायचंय हे तिन्ही त्याच योग्यतेचे असावे लागतात, तर ते केलेले वर्णन यथा योग्य होत असते. नामदेव महाराज ज्ञानोबारांचं वर्णन करताना म्हणतात बरं का. पुढे आपण विषयावर बोलणारच आहोत. नामदेव महाराज वर्णन कोणासमोर करतात? तुमच्या आमच्या समोर नाही, भगवान पंढरीश परमात्म्यासमोर. एक ध्यानात घ्या. परमात्मा कसा आहे? कर्तुम अकर्तुम अन्यतः कर्तुम योही सह विश्वरः. माझे गुरुजी वैकुंठवासी श्री हरिभक्तीपरायण विठ्ठल बाबा घुले हे आम्हाला चिंतन करताना सांगायचे, बुवा ईश्वरांची सत्ता कशी आहे बुवा बरं का. महाराजांच्या लागली ध्यानात येईल, तुमच्या बऱ्याच मंडळीच्या ध्यानात येईल. कारण बाबासारखं व्यक्तिमत्व वारकरी संप्रदायामध्ये आता होणं खूप दुर्मिळ आहे. बाबा म्हणजे चालती ज्ञानाची बिंब. ज्ञानेश्वरी श्रवण करावी तर विठ्ठल बाबा गुलींकडून. विठाला विठाला या ठिकाणी ग्रंथराज ज्ञानेश्वरींचं पारायण पण आहे. आणि विशेषतः ज्ञानेश्वरी आमचा आत्मा आहे बरं का. ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ या जगाच्या पाठीवर नाही. हे माझे शब्द नाहीत, भगवान विश्वमौली ज्ञानोबरायांचे शब्द आहेत. ज्ञानोबराय म्हणतात बरं का, वाची बरवी कवित्व, कवित्वी बरवी रसिकत्व, रसिकत्वे परतत्व स्पर्शो जैसा बरं का. ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी तुम्ही श्रवण करा, तुमच्या ध्यानात येईल. वाचा. वाचिल जो कोणी जनी तयासी लोटांगणी. विविध चिंतन आहे ज्ञानेश्वरीमध्ये. ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ या जगाच्या पाठीवर. आमच्या बाबांचे शब्द आहे. बाबा बुवा, बाबा सांगायचे, बुवा महाकालिदास बर का जर ज्ञानोबरायांच्या नंतर जन्माला आला असता तर त्यांनी ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी डोक्यावर घेऊन नाचला असता. महाकवी कालिदास बर का. संस्कृत भाषेमधला सगळ्यात मोठा विद्वान. 9 रत्नापैकी एक रत्न राजा भोजांच्या दरबारामधलं महाकवी कालिदास. शाकुंतल त्यांचं नाट्य तुम्ही पहा. पहा म्हणजे आता पाहायला देखील मिळणार नाही, परंतु आता फक्त नाव सांगतो. शाकुंतल बरं का. उत्तम प्रकारचं साहित्य महाकवी कालिदासांचं. परंतु माझ्या ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी कशी आहे? साहित्य सोनियाच्या खाणी उघडवी देशीच्या क्षोणी, विवेकवलीची लावणी हो दे सेंग. ज्ञानोबरा चिंतन करतात माझी ज्ञानेश्वरी. हो, साहित्य सोनियाच्या खाणी बरं का. साहित्याच्या दृष्टीने, अध्यात्माच्या दृष्टीने, व्यवहाराच्या दृष्टीने
ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीमध्ये प्रपंच पण सांगितला, व्यवहार पण सांगितला, नुसता परमार्थ सांगितलेला नाही. ज्ञानम विज्ञानम सहितम यज्ञात्वा मोक्षशे शुभात. बरं का, विज्ञान म्हणजे काय? विज्ञान म्हणजे प्रपंच आहे आणि ज्ञान म्हणजे परमार्थ आहे. अध्यात्म तर सांगितलं हो, पदोपदी ज्ञानोबरायांचं अध्यात्म आहे. ज्ञानोबराय म्हणतात माझे ज्ञानेश्वरीचं सामर्थ्य. खेचराचे मना आणि सात्विकाचा पाहणा, श्रवणा सवे सुमना समाधी जोडे. काय महाराज गोळ्या आहेत, जीव ओळून टाकावा. बरं का, ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी. खेचराची मना आणि सात्विकाचा पाहणा. व्हॉट इज दिस खेचर? कशाला म्हणतात खेचर? मी कल्याणला सांगितलं होतं खेचर. जो ईश्वर नाही, जो मनुष्य नाही, बर का, ईश्वरही नाही मनुष्य नाही, याच्या मधला तो जो आहे तो खेचर. नाम पिशाच, नाम राक्षस. अजून स्पष्ट बोलू का? जो पुरुष नाही आणि जो स्त्री नाही, याच्या मधला जो आहे त्याला म्हणतात खेचर. 50-50. विठाला विठाला खेचर हा संकरित वाहन आहे. तुमच्या ध्यानात येईल, अर्धा घोडा आणि अर्ध गाढव या दोन्हीचं मिश्रण करून तयार झालेला जो प्राणी त्याला म्हणतात खेचर. ज्ञानोबा म्हणतात असा जो पिशाच आहे, राक्षस आहे, याने जर माझी ज्ञानेश्वरी श्रवण केली, हो, श्रवणा सवे सुमना समाधी जोडी, त्याने ऐकल्याबरोबर त्याला समाधी लागल्याशिवाय राहणार नाही. अलौकिक ग्रंथ आहे. जगाच्या पाठीवर असा ग्रंथ नाही बरं का. जगाच्या पाठीवर ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ जगाच्या पाठीवर नाही महाराज. आणि ज्यांनी ज्यांनी जीवनामध्ये ज्ञानेश्वरी श्रवण केली, वाचन केली, बस भाग गेला, शिन गेला, अवघा झाला आनंद. एक बोलू का, ज्याने ज्ञानेश्वरी आत्मसात केली तो आपल्याच मस्तीमध्ये असतो. आम्ही गातो नाचतो आनंदे, गातो नाचतो आनंदे. त्याला दुसऱ्या कशाचंही गरज नाही, आवश्यकताच नाही. कारण तृप्ती झाली अजैसी, साधने सरती अपयसी. अरे पोटभर जेवला ना, तू का म्हणे खातो आम्ही आनंदाचे लाडू. त्याला दुसऱ्याची काय आवश्यकता आहे मला? ज्ञानेश्वरी म्हणजे एक मिष्टान्न आहे, मिष्टान्न. अलौकिक ग्रंथ आहे. त्या ग्रंथाचं पारायण या ठिकाणी संपन्न होतंय. भाग्य आहे तुमचं. जे बसले त्यांना धन्यवाद, आणि जे बसले नाहीत त्यांनी उद्यापासून अवश्य बसा आणि एक तरी ओवी अनुभवावी. जीवनामध्ये, तुमच्या जीवनामध्ये एका ओवीचा जरी स्पर्श झाला, अस भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन सत्संग लभते पुरुषो यदा वै. मला भागवतामध्ये जायचं नाही बरं का. तुमचा भाग्याचा बदल होऊन जाईल. बदल महाराज. ज्ञानेश्वरी असा सर्वश्रेष्ठ ग्रंथ. विठाला 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 विठाला. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी, एक तरी ओवी अनुभवावी. जीवनामध्ये एका तरी ओवीचा अनुभव घ्यावा. जमल तेवढं पारायण करा बरं का. विस्तार नाही बोलणार. नामदेव महाराज, नामदेव महाराजांचा अधिकार आणि भगवान पंढरीश परमात्म्याचा अधिकार. कर्तुम अकर्तुम अन्यतः कर्तुम यो हि सह विश्वर. भगवंताची सत्ता आहे. कर्तुम अकर्तुम अन्यतः कर्तुम यो हि सह विश्वर. म्या बोलविल्या विदू बोली, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हरे जो जगाते चाळी. तुझ्या
ब्रह्मांडाचा धनी तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी तुझिया सत्तेने वेदासी बोलणे सूर्यासी चालणे तुझिया सत्ते ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी वर्म हे जाणून शरण आलो बर का. भगवंताचा हा अधिकार आहे. आता अधिकार शब्द भगवंताला वापरणं योग्य वाटणार नाही, कारण महाराज मंडळी चिंतन करणार आहे. पहिलंच प्रमाण झालं घडी मोडी हेळा मात्रीन, भगवंताला अधिकार कसा म्हणा. नामदेव महाराज अशा अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश परमात्म्याच्या सानिध्यामध्ये आपली भक्ती जीवन साधना करत असताना एक दिवस आळंदीवरून भगवान विश्वमौली ज्ञानोबाराय, सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका आणि छोटीशी मुक्ता ही चार भावंडी श्री क्षेत्र पंढरीला आली. वेळेचा अभाव आहे म्हणून हे आले बर. आणि आल्याच्या नंतर भगवंताचं दर्शन घेतलं आणि विनंती केली भगवंताकडे, प्रभू आम्ही तीर्थयात्रेला जात आहोत. बरोबर हो, कुठं तीर्थयात्रा. जीवनामध्ये तीर्थयात्रा केल्या पाहिजे. जवळ हे सकळ सिद्ध आहे, हात चाला उया पाय तव तू आपुले सहित पाय, तीर्थयात्री जाय चुकू नको बर का. हस्तो पवित्रो यदि दान पुण्यम, पादो पवित्रो यदि तीर्थयात्रा. बघा आता तिकडे आळंदी पंढरीची वारी जीवनामध्ये केलीच पाहिजे बर का. आषाढीची कार्तिकीची ठीक आहे, बाहेर जरी जाता नाही आलं तर आपली आहे ना यात्रा आहे. आम्ही तीर्थयात्रेला निघालेले आहोत, परंतु आमची आंतरिक इच्छा आहे तुझा जो लाडका भक्त नामा आहे तो आमच्या सोबत पाहिजे. मागणी केली, भगवंताला आनंद झाला. माझा नामा ज्ञानोबरांच्या सानिध्यामध्ये तीर्थयात्रेला जाणार हो, थोडा मोठ्यांच्या सानिध्यामध्ये हो. नामदेव महाराजाला भगवंतांनी निरोप पाठवला, नामा हो. बोलावलं नामदेव महाराजाला आणि सांगितलं, नामदेवा ज्ञानोबरा येथे आणि यांच्या सानिध्यामध्ये तुला तीर्थयात्रेला जायचंय. हे शब्द ऐकल्या नामदेव महाराजांच्या कपाळावर आट्याच पडल्या महाराज. कारण नामदेव महाराजांना अगोदर परिचय नव्हता ज्ञानोबरायांचा. नामदेव महाराजांनी स्पष्ट नकार दिला, देवा मी अनोळखी व्यक्तीसोबत तीर्थयात्रेला जाणार नाही. बरं का जाऊ? अरे वतनामुची मिरासी, हे माझं वतन आहे, चंद्रभागा हे माझं तीर्थ आहे आणि तूच माझा विश्वर आहेस. मी पंढरी सोडून कुठं जाणार नाही. नामदेवाचा भाव पाहिला भगवंताने आणि सांगितलं, नामा एक ध्यानात घे, कधीही मोठ्यांच्या सानिध्यामध्ये मोठ्यांच्या संगतीमध्ये आपलं जीवन व्यतीत केलं पाहिजे. आमच्या गुरुवरी बाबांचे शब्द आहेत, बुवा परमार्थ करायचा आहे ना तर मोठे आपल्यापेक्षा मोठ्याकडे बघून परमार्थ करा बरं का. आणि प्रपंच जर करायचा असेल तर आपल्यापेक्षा जे छोटे त्यांच्याकडे बघून प्रपंच करा, म्हणजे परमार्थही व्यवस्थित होतो आणि प्रपंचही व्यवस्थित होतो. परंतु तुमचं आमचं सध्या उलट चालू आहे. तुम्ही आम्ही प्रपंच आपल्यापेक्षा जो गर्भ श्रीमंत आहे, ज्याने एकावर एक दोन नाही 10-10 20-20 मजली माडी उभा केलेली आहे नंबर 2च घेऊन, त्याच्याकडे बघून तुमचा आमचा रेठा चालू असतो प्रपंचामध्ये. आपण किती बिल्डिंग उभा करणार? अरे नको बाबा, ज्याच्यामध्ये ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ते असू द्यावे समाधान. आणि परमार्थ कोणाकडेच बघून आहोत तुम्ही आम्ही करत नाही. विठाला विठाला भगवंताने सांगितलं, तू ज्ञानोबरांच्या सानिध्यामध्ये जा. तुला वाटतंय ना अनोळखी व्यक्ती आहे, मी कसा जाऊ? एक ध्यानात घे, तू आणि मी नव्हे तुझा, ज्ञानदेव आत्मा माझा. अरे ज्ञानोबरा आणि मी वेगळे ना होत. तोची अवतार धरी
अवतार धरी अलंकापुरी. बर का, ज्या भगवान श्रीकृष्णाने कुरुक्षेत्रावर अर्जुनाला गीता सांगितली, बर का, तोची अवतार धरी अलंकापुरी. वक्त्याचं कर्तव्य आहे त्या अनुषंगाने सगळं फिरलं पाहिजे. सप्ताहाच गोकुळाष्टमीच्या पावन पर्वावर आहे. ज्ञानाबाई सुंदरी तारावया. बर का, ज्ञानोबा आहे म्हणजे माझा आत्मा आहे. तुझा शेवटी जड अंतकरणाने. बर का, ज्ञानोबरायांच्या हातामध्ये भगवंताने हात दिला. नामदेव महाराजांना भारत भ्रमण करण्यासाठी ही संत मंडळी महाराष्ट्रातून उत्तरेमध्ये गेली. वेळेचा अभाव आणि उत्तरेमध्ये ज्ञानोबाराय, नामदेव महाराज, निवृत्तीनाथ दादा, ही सर्व संत मंडळी, गोरोबा काका असतील, चोखा मेळा असतील, जगमित्र नागा असतील, संत जनाबाई आदी सर्व मंडळी उत्तरेमध्ये महान भगवत भक्त कबीरदास महाराजांच्या घरी गेले. महाराज कोणाच्या घरी? कबीरदास महाराजांच्या घरी. कमलाने आपल्या वडिलांना निरोप दिला, बाबा, महाराष्ट्रातून महान साधू आपल्या घरी येत आहे. बरोबर, काय करावं? कबीरदास महाराजांची परिस्थिती अत्यंत नाजूक. जशी जगद्गुरु तुकोबारायांची परिस्थिती नाजूक, कबीरांची परिस्थिती नाजूक. कबीरांना आनंद झाला, ज्ञानोबराय माझ्या घरी येत आहे. बरं का, कबीरजी उठले, संत मंडळींना साष्टांग दंडवत घातला, घरी घेऊन आले आणि आवाज दिला आपल्या धर्मपत्नीला, अहो ऐकलं का? काय महाराज मौली असतील त्या. प्रतिसाद दिला कबीरांना, बोला स्वामी, ज्ञानोबराय आले, संत मंडळी, महाराज मंडळी आपल्या घरी आलेली आहे. काही पक्वान्न बघा, काहीतरी करा. माऊलीचं हृदय भरून आलं. कबीरांच्या पत्नीचं काय करावं? अहो घरामध्ये एक दाना पण नाही, काय करावं? तुका म्हणे आले घरा तोची दिवाळी दसरा, आणि घरामध्ये काही नाही देण्यासाठी. कपाळावर भाव, भिन्न भिन्न भाव निर्माण झाले. कमालाच्या ध्यानात आले, महाराज कमाल सामान्य नाही बरं का. कबीरांचा पुत्र होणं म्हणजे काही सामान्य गोष्ट आहे का? कमालजीनं पाहिलं आपल्या घरामध्ये काही नाही आणि बाबांना नुसतं नजरेनं खुणवलं. बरं का, काय करावं? आणि कबीरदास महाराज आणि कमाल गेले एका वाण्याच्या दुकानी. शेवटी नाविलाजाने दुकान फोडलं. महाराज चोरी केली, हे दुष्कर्म आहे. परंतु कमालजी म्हटलं, बाबा हे दुष्कर्म जरी आपण केलं तरी हे आपल्यासाठी करत नाहीत, आपल्या घरी महान साधू आलेले. बस काही माल घेतला, जेवढा आवश्यक होता तेवढाच घेतला आणि परत निघणार. एवढ्यामध्ये पाहिलं वाण्यानं, कारण ती भिंतीला पाडून त्यांनी चोरी केली होती. आणि कमालजीचे पाय पकडले दुकानदाराने. कबीरदास महाराज बाहेर ओढतात, तो वाणी शेठ आतमध्ये ओढतो. काय करावं? शेवटी कमालानं सांगितलं, बाबा मी तुमचा मुलगा आहे कमाल, आणि मी जर कळालो या वाण्याला की हा कबीरांचा मुलगा आहे तर या जगामध्ये तुमच्या तोंडाला काळं लागल. बरं का, कबीराचा पोरगा आणि चोरी करतो? एक काम करा, हे सर्व साहित्य घेऊन जात असताना माझा शिरच्छेद करा आणि धडपण घेऊन जा. बरं का, काय सामर्थ्य असेल. शेवटी कबीरांनी शिरच्छेद केला आणि धड स्वतः सोबत घेऊन गेले. घरी गेले, पंचपक्वान बनवले. महाराज जीवनामध्ये साधूचा सहवास किती श्रेष्ठ असतो याचं उदाहरण आहे. बरं का, आणि शेवटी ते धड त्या राजाने सुलावर दिलं. ते वाण्याने ज्यावेळेस नेलं तिकडं, आणि छोटीशी मुक्ताबाई ही सर्व भावंडी ज्यावेळेस आले, नंतर कथाभाग विस्तार नाही, मला तो कथाभाग नाही सांगायचा. मुक्ताईने ते जिवंत केलं ते कमालाला. बरं, जीवनामध्ये सानिध्य किती, संतांचं सानिध्य किती महत्वाचं आहे, मोठ्यांचं सानिध्य किती महत्वाचं आहे. बरं का, सुरदासजी महाराजांचे शब्द आहेत. महाराज सुरदासजी महाराज म्हणतात, संतन के संगी लाग रे
संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. कधी मोठ्याचं सानिध्य केलं पाहिजे. एक ध्यानात घ्या, तुमच्यासाठी सांगतो मुद्दा. तुमचं भाग्य 7 दिवस अनेक मान्यवर महाराज मंडळी तुमच्या या भूमीमध्ये येणार आहे. प्रत्यक्ष ज्ञानोबराय तुकोबरायांचं सानिध्य या ठिकाणी तुम्हाला लाभणार आहे. महर्षी व्यास चिंतन करतात, सत्संगेन परम प्राप्य दुस्तरम तरते चिरात तस्मादपि प्रयत्नेन सत्संगम सततम कुरु. जीवनामध्ये सदैव संतांचं सानिध्य पाहिजे. भाग्यवशामध्ये जर तुम्हाला स्वतःचं कल्याण करून घ्यायचं असेल, ज्येष्ठ असो कनिष्ठ असो महिला असो पुरुष असो, सर्वांनी संतांचं सानिध्य केलं पाहिजे. एक बोलू का? राहे संत संगी चुकुला को, राहे संत संगी कशा एवढं बाणरी मागिला न हो विजय संगी काम कोणी असो, संतांचं सानिध्य महत्वाचं आहे. ही संत मंडळी उत्तर भारतामध्ये तीर्थयात्रा केली, बरेचशा तीर्थयात्रा केल्या बर का. काशी असेल, ऋषिकेश असेल, हरिद्वार असेल, गोकुळ असेल, मथुरा असेल, सर्व केलं आणि परत निघाले महाराज बर का. जातानी नामदेव महाराज सर्वांच्या पाठीमागे चालायचे, परंतु ज्यावेळेस परतीचा प्रवास झाला, आता नामदेव महाराज पाठीमागे चालत नाहीत, नामदेव महाराज सर्वांच्या पुढे आहेत. आणि नामदेव महाराजांची स्थिती, नामदेव महाराजांच्या अंतकरणाचा मनाचा भाव असा निर्माण झाला. भेटी लागी जीवा लागली से भेटी लागी जीवा बर का. कै तो स्वामी कै हे बिरडे फिटेल आणि कै तो स्वामी भेटेल. माझा भगवान पंढरीश परमात्मा याची मला कधी भेट होईल. झपा 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 महाराष्ट्राकडे पावलं पडली आणि एक दिवस नामदेव महाराज श्री क्षेत्र पंढरीमध्ये दाखल झाले बर का. डोळ्याने पुंडलिकाचा मंदिर पाहिलं, कळस पाहिला, चंद्रभागेचे स्नान केलं, पुंडलिकाचं दर्शन केलं आणि महाद्वारामध्ये नामदेव महाराजांनी गरुड खांबाला मिठी मारली, लोटांगण घातलं आणि भगवंताच्या समोर छोटेसे नामदेव महाराज उभे. भगवंतांनी पाहिलं, माझा नामा आलाय. हो नामा, अरे किती दिवस गेले बाबा. ज्ञानोबरांच्या सानिध्यामध्ये तू गेलास तीर्थयात्रेसाठी. हो भगवान पंढरीश परमात्मा विटेवून खाली उतरले. नामदेव महाराजांच्या डोळ्याला अश्रू आहे, गळागळा अश्रू. स्वतःच्या पितांबराने नामदेव महाराजांचे अश्रू पुसले भगवंतांनी आणि शांत केलं नामदेव महाराजांनी. विचारलं, नामदेवा, ज्ञानोबरांच्या सानिध्यामध्ये तू गेला होतास, थोडा मोठ्यांच्या सानिध्यामध्ये तू गेला होतास. हो, ज्ञानोबरांच्या सानिध्यामध्ये तुला काय काय अनुभव आला ती मला तू सांग. त्यावेळेस नामदेव महाराज म्हणतात, देवा, ज्ञानोबरांच्या सानिध्यामध्ये आलेला अनुभव मी काय सांगू, मी काय वर्णन करू. अभंगाच्या पहिल्या चरणात Oh
ज्ञानोबरांचं वर्णन करतात बरं का. प्रश्नार्थी काय सांगू देवा, ज्ञानोबाची ख्याती सांगता येत नाही, वर्णन करता येत नाही, म्हणून करायचं नाही का? करता येत नाही म्हणून करायचं नाही? अवश्य करायचं आहे. कारण ज्ञानोबरांचं वर्णन येतो वाचो निवर्तनते बरं का. वाणीनं करणं अशक्य आहे. भगवंताचं वर्णन वाणीनं करणं अशक्य आहे बरं का. पंगुम लंघयते गिरिम ही स्थिती निर्माण होती. तरी नामदेव महाराज वर्णन करतात भगवंताच्या समोर. देवा, ज्ञानोबरायांचं वर्णन काय करावं, काय सांगू देवा, ज्ञानोबाची ख्याती बरं का. ख्याती या शब्दाचा अर्थ हे वर्णन, ख्याती या शब्दाचा अर्थ ही महिमा बरं का. आपली विचारसागरामधल्या ख्यात्या नाहीत बरं का महाराज मंडळी. सत्ख्याती, असत्ख्याती, अनिर्वचनीय ख्याती, त्या ख्यात्या या ठिकाणी नाही. कारण या ठिकाणी जो ख्याती शब्द नामदेव महाराजांनी वापरला त्याचा अर्थ ही वर्णन, महिमा. काय महिमा वर्णन करावा, आणि परत वर्णन करतात. काय सांगू देवा, ज्ञानोबाची ख्याती वेद महिषामुखी वदविले. हो, हे देवा, ज्ञानोबायांनी काय केलं? वेद महिषामुखी वदविले. दृष्टांत सर्वांना ज्ञात आहे, फक्त टच करतो कारण वेळ आपल्याकडे कमी आहे. कारण शाळा कधीही भरली तरी मराठी शाळा 5ला सुटत असते, 4ला भरली तरी 5ला, 10ला भरली तरी 5ला. तसं नाही होणार, थोडंसं पुढं नेईल महाराज, चालेल का? बरं का, कारण माझंही समाधान झालं पाहिजे ना. आता तुमचं समाधान होईल का नाही हे मी नाही सांगू शकत, पण वक्त्यानं वक्त्याचं समाधान करून घ्यावं, मी या मताचा आहे. असं आहे, कारण चिंतन करत असताना त्या विषयाशी तद्रूप झालं पाहिजे तर मजा आहे. नाही तर मोले घातले रडावया, नाही असू आणि माया. काय करायचं? पोपटपंची तत्वज्ञान उपयोगाचं नाही. माझ्या गुरुवर्यांचे शब्द आहेत, बुवा तत्वज्ञान लोकाला सांगायचं नाही, प्रत्यक्ष जीवनामध्ये जगायचं आणि नंतर लोकांना सांगायचं. नाही तर सांगायचंच नाही. आता सांगणारेच भरपूर झाले. मला कुणाची निंदा किंवा टीका करायची नाही, परंतु वारकरी संप्रदायामध्ये खूप मोठी शोकांतिका निर्माण झालेली आहे बरं का. खूप मोठी शोकांतिका आहे. अरे ज्या गादीवर नारदापासून, महान भक्त प्रल्हादापासून, नामदेव महाराजापासून जगद्गुरु तुकोबाराय ज्ञानोबारांनी कंबर बांधून जगाला उपदेश केला, कीर्तन केली, ओळा म्हणल्या बरं का, अध्यात्म सांगितला, त्या गादीवर उभा राहून आमची महाराज मंडळी आज पिक्चरचे गाणे म्हणतात. एवढी मोठी शोकांतिका आहे. आम्हाला येत नाहीत का? कितीतरी गाणी येतात, परंतु ही ठिकाण ती नाही. आणि एक बोलू का, आज जरी तुम्हाला योग्य वाटत असलं तरी माझं वैयक्तिक मत आहे, गजर हरी कीर्तनाचा झिटॉकी सत्यानाश करून टाकला कीर्तनाचा. विठाला 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 विठाला, काय त्याच्यामुळे गोरखधंदा निर्माण केला महाराज. काही महाराज म्हणजे गोरखधंदा आहे. पवित्र अशा साधूंचे ठेवा ना एक महिन्याचे सत्रच. झिटॉकीज वाल्याला कळल किसमे कितना है दम. हजारो रुपये घ्यायचे आणि तुमचा प्रोग्राम लावून द्यायचा. तिकडे समाजाचा सत्यानाश हो. आणि काय चालू, नुसते गाणेच आहेत की दुसरं काय. मी 2-4 मंडळीचे कीर्तन मुद्दाम होऊन ऐकले. एक ज्ञानोबराईची ओळी नाही, ना गीतेचा श्लोक नाही, ना भागवताचा श्लोक नाही. टला टन मला मन पला प. काय कुठं नेऊन ठेवलं? हे परमार्थ आहे. अरे ज्या तुमच्या आमच्या आई वडिलांनी देवनिया जीव वडील साधीला ठाव, 700 वर्षापासून, हजारो वर्षापासून हा चालणारा परमार्थ तुमच्या आमच्या हातामध्ये सोपवला. जोग महाराज असतील, कोंडाजी बाबा डेरे असतील, अनेक भागामध्ये होऊन गेलेले साधू असतील महाराष्ट्रभर, त्यांनी हाडाची काढ करून, गुरुरी बाबांचे शब्द आहेत, डुंगणाचं तुंतुन करून हा परमार्थ टिकवला.
आणि या अलीकडे काही महाराज मंडळी, मी महाराज म्हणणार नाही त्यांना, बाजार लोकांनी सत्यानाश करून टाकला. काय चाललंय? मला एक जण विचारलं, मुंडे महाराज तुम्ही स्पष्टच बोलता. मी म्हणलं मी स्पष्टच बोलणार आहे, मला तुला काही पोरगी द्यायची नाही, तुझी करायची नाही. काय संबंध आहे? द्यायचंय का घ्यायचंय? देणं ना घेणं, कंदील लावून येणं. आमचे गुरुवारी केशव महाराजांचे शब्द आहेत. आणि येड्याच्या खिशाला 3-3 पेनं पुन्हा. काय चाललंय तुमचं? अभंग कुठे, तुमचं व्याख्यान कुठे, नाचालेत का? अलीकडे फॅसिलिटी झाली महाराज, मानावं लागल निवृत्ती महाराज इंदुरीकरांना. आता प्रत्येक जण नवीन युवा कीर्तनकार म्हणतो मी इंदुरीकरांचा शिष्य आहे. कधी इंदुरीकरांच्या जवळ जाऊन दर्शन घेतले का नाही? की प्रत्येक जण उठाला आणि सांगतो मी इंदुरीकर महाराजांचा शिष्य आहे. ठीक आहे बाबा, तू सांग स्वाभिमानानं. मग तर काय आहे का साधर्म आहे तुझ्यामध्ये? का नुसताच उड्या मारतो, घसा फडचे असतो, आरडतो? बरं का, जेनो काम ते नो करो. ज्याचं त्याचं काम त्यानंच करावं, ते त्यांना शोभतं. बरं का, साजल ते ल्यावं आणि पचल ते खावं. विठाला विठाला जाऊ द्या, मला विषयांतर करायचं नाही. वेळ आपल्याकडे कमी आहे तरी पण टच करून जातो. नामदेव महाराज म्हणतात, देवा काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती, विध महिषामुखी वदविला. ज्ञानोबरांच्या जीवनामधला हा दृष्टांत तुम्ही नेहमी श्रवण करणार आहे. ज्ञानोबरांच्या आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं. बरं का, आपल्या मुलांना न्याय मिळावा. आई वडील तुमच्या आमच्यासाठी काय करत नाही, काही पण करतात, त्याचं भान तुम्ही आम्ही ठेवलं पाहिजे. बरं का, नुसता आई माझी मायेचा सागर म्हणून चालत नाही. माझं स्पष्ट मत आहे, असा जर कोणी म्हणू लागला तर त्याच्या डोक्यामध्ये घागर घालायची. घागरीशिवाय हाणायचा नाही. तुझी आई कुठे आहे पहिलं सांग. मी या मताचा आहे. कधी तू गेला का आई बापाकडं? मोले घातले रडावया नाही असो आणि माया. इथं सांगतो आई माझी मायेचा सागर. आई या शब्दावर किती तुम्हाला बोलायचं, चला बोला. एकटा आई शब्द नाही, चला घ्या माता, मातृ बोला. अजून न मातु परदैवतम, श्रुती प्रसिद्ध आहे. बरोबर, न मातु परदैवतम. ज्ञानोबा पुढे चिंतन करतात. लेकुराची चाली जाणोनी माता पाऊल घाली. बरं, कितीतरी प्रमाण आहे, तुम्हाला अभंग आहेत. लेकुराचे हितो वाहे माऊलीचे चित्तो, तैशी कळवळ्याची जाती करी लाभा विन प्रीती. एक आई माझी मायेचा सागर सागर सागर. अरे कायाचा सागर आहे बाबा, आम्हाला तरी कळू दे ना. आणि तू 25,000 आणि 30,000 घेऊन लोकांना बोलू आला. काय चाललंय? आईवर बोलायचं कितीतरी बोला. बरं का, स्वातंत्र्यवीर सावरकरांचे शब्द आहेत. आम्ही शाळेत होतो 4थीला, बाबा आम्हाला कविता होती. ही माय भू तुझे मी फेडी न पांग सारे, आणि न आरतीला हे चंद्र सूर्य तारे. हे माय भू तुझे मी फेडी न पांग सारे, आरतीला हे चंद्र सूर्य तारे. ज्या काव्यातून तुम्हाला काही वाचा फोडली पाहिजे. ते पत्र घेतलं आणि 4ही भावंडे श्री क्षेत्र पैठणला गेले आणि धर्मसभेमध्ये समोर टाकलं महाराज ते पत्र आणि हात जोडून विचारलं, आमची मूंज होत नाही हो, आम्हाला समाजामध्ये वावरण्याचा अधिकार नाही, इंद्रायणीमध्ये स्नान करण्याचा अधिकार नाही, भिक्षा मागण्याचा अधिकार नाही. तुम्ही सांगितल्याप्रमाणे आमच्या आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं तरी आमचा छळ थांबलेला नाही. काय कारण आहे? काय करावं? शेवटी महाराज हे ब्राह्मण मंडळी बसले पैठणला, यांना न्याय मिळाला पाहिजे. एकानं विचारलं सहज, तुझं नाव निवृत्ती? हो. तुझं नाव? ज्ञानदेव. आणि काही टवाळखोर लोक असतात बरं का, बरेच जण म्हणतात ओ बुवा निघाले का? बसनी मंडळ आहे पंचायत, निघाले का? सप्ताह उभा राहिलाय जणू कोठेला, निघा आता टाळू कुटायला. समाजामध्ये अनेक तऱ्हेचे लोक आहेत. मला लोक तैसा ओक धरविना,
बरं का. ज्ञानोबारांना सहज एकानं विचारलं, तुझं नाव? ज्ञानदेव. हो. ज्ञानदेव? हो. अरे समोरून जाणारा हा रेडा, त्याचंही नाव ज्ञानदेव आहे. त्याच्यात आणि तुझ्यात काय साधर्म्य आहे? ज्ञानोबारांनी छातीवर हात ठेवला. महाराज एवढा आत्मविश्वास पाहिजे या ठिकाणी. महाराज एक भविवादाचं चिंतन आहे बरं का. एको हम बहुश्याम बरं का. सत एव सौम्य इदमागरे आसित निहेत ज्ञान असते, याला एक भविवाद म्हणतात. हा विचारसागर आणि वृत्ती प्रभाकर मध्ये विस्तारानं आलेला आहे, तुमच्या ध्यानात येईल. एक भविवादाचं चिन्ह ज्ञानोबारांनी सांगितलं, त्याच्यात आणि माझ्यात काही फरक नाही. शेवटी त्या ब्राह्मणाच्या सांगण्यावरून रेड्याच्या पाठीवर आसूड मारले, तर ते आसूडाचे वळ ज्ञानोबारांच्या पाठीवर उमटायला चालू झाली बरं का. ज्ञानोबारांच्या पाठीवर एक जण म्हटला, का रे? म्हटला बंगाली विद्या शिकले का काय? तोची वळ उठी ज्ञानदेवा, मारिता आसूड रेड्याची पाठी, तोची वळ उठी ज्ञानदेवा. बरं का. टिंगलटवाळी चालू झाली आणि शेवटी ज्ञानोबारांनी परीक्षा म्हणून रेड्याच्या डोक्यावर हस्त ठेवला. महाराजांनी हस्त कृपा केली. ज्ञानदेव म्हणी बोल रे ऋग्वेद. बरं का. तो रेडा बोलू लागला म्हणून नाथ शांतीप्रभू नाथ बाबा म्हणतात, रेड्या मुखी दवदविला, रेड्या मुखी दवदविला, शांतीप्रभू नाथ बाबा चिंतन करता. रेड्या मुखी वेदवदविला, महिषी पुत्रा मुखी बोलवणी, श्रुती चालवणी, भिंती बैसुनिया वगैरे वगैरे अनेक प्रमाण आहेत. या ठिकाणी संत श्रेष्ठ नामदेव महाराज देवापुढे वर्णन करताना म्हणतात, देवा काय सांगू दिवा ज्ञानोबाची ख्याती, वेद महिषामुखी वदविला. ज्या ज्ञानोबारांनी निर्बुद्ध असणाऱ्या प्राणी रेड्याच्या मुखातून वेदाचं पठन करून घेतलं बरं का. त्या ज्ञानोबारांच्या स्वरूपाचं वर्णन मी काय करू अभंगाच्या ध्रुवपदावर.
चिंतन करताना नामदेव महाराज म्हणतात, देवा त्या ज्ञानोबरायांच्या स्वरूप स्थितीचं वर्णन मी काय करू. बरं का, ज्ञानोबरायांचं स्वरूप 2-3 प्रमाण सांगतो बरं का. हा अत्यंत चिंतनाचा विषय आणि तुम्ही जाणकार आहात. तुमच्या ध्यानातील ज्ञानोबरायांचं स्वरूप, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा ज्वाळा ज्ञानोबा माझा, साधकांचा माय बाप दरुशने हरे, प्रत्यक्ष कैवल्याचा पुतळा. बरं का, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. बरं का, ज्ञानदेवा तो कैवल्यमिती शास्त्री शुडिंडिमा. ज्ञानोबराय कोण आहेत? प्रत्यक्ष ज्ञानाचा पुतळा आहे, कैवल्याचा पुतळा आहे. बरं का, मोक्षाचा पुतळा आहे. कैवल्य, कैवल्य म्हणजे काय? कैवल्य म्हणजे मोक्ष. कैवल्य म्हणजे मोक्ष, आणि सामान्य मोक्ष नाही. मोक्षाचे 4 प्रकार केलेले आहेत. बरं का, ज्ञानोबरा हे सामान्य मोक्षामध्ये मोडत नाही. तुम्ही म्हणाल अजून सामान्य कस काय? सामान्य मोक्ष आणि विशेष मोक्ष कसा काय? हा पण चिंतनीय विषय आहे. ज्ञानोबरा हे विशेष मोक्षामध्ये येतात. याचं कारण आहे, ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणतात. ज्ञानदेव देतो ज्ञान. बाकीचे जे 3 मोक्ष आहेत ते ज्ञान देत नाही, परंतु ज्ञानोबरायांचं नुसतं नाव जरी घेतलं तरी तुम्हाला आम्हाला मोक्ष प्राप्त होतो, म्हणून विशेष मोक्ष म्हणायचं. बरं का, एक बोलू का? ज्ञानोबरायांचं स्वरूप आमच्या जनाबाई महाराज वर्णन करतात. ज्ञानाच्या 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 मध्यम आणि षडज. आता तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही सगळी तिकडलीच झाली, परत आली का पंचायत? परंतु एक बोलू का, आम्ही स्वाभिमानानं सांगतो, वारकरी संप्रदायाचं भजन आणि परंपरा विशेषत्वाने टिकवण्याचं काम मराठवाड्यानं केलेलं. विठाला 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 वारकरी भजन ज्याला म्हणतात, असे जर उभं राहिले ना टाळकरी टाळ घेऊन, महाराज ब्रह्मनाथच प्रगट झाला पाहिजे एवढ्यानं टाळ वाजते. वाजवा म्हणण्याची गरजच भासत नाही. बरं का, खन 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 700 ग्रामचे नगरी टाळ का नाही फुटजेपर्यंत वर्षाला 1.5 वर्षाला बदलूनच आणावं लागते. आणि ते टाळ तुमच्याकडे तेच नगरचे टाळ 10-10 वर्षे चालते. मला विशेष वाटतं. विठाला विठाला जनाबाई महाराज ज्ञानोबरायांचं वर्णन करतात. ज्ञानाच्या सागरा सख्या माझ्या ज्ञानेश्वरा, देवा कोठवरी वानू याची स्वरूप स्थिती, चालविली भिंती मृत्तिकेची वरी चाल बैसोनिया चालवणी भिंती, चांग देवा प्रती दिदली भेटी मगवास केला अलंकापुरासी, पिंपळ द्वारासी कनिकाच्या माझ्या ज्ञानोबरायांनी. बरं का,
चालविली जडो भिंती हरली चांगयांची भ्रांती मोक्ष मार्गिका सांगाती ज्ञानोबा माझा साधकांचा माये बाप. कारण सविकल्प समाधीमध्ये विकल्पासह समाधी असते. निर्विकल्प समाधीमध्ये कुठल्याही प्रकारचा विकल्प नसतो. ज्ञानोबरांच्या अंतःकरणामध्ये कुठलाही विकल्प नाही, म्हणून निर्विकल्प समाधी. कारण हे वेदांत परिभाषेचे शब्द आहेत, त्याच्यामुळे थोडंसं वेगळं वाटत. त्याला आम्ही संजीवन समाधी म्हणतो. ज्ञानदेवे घेतले दान हृदयी धरोनिया ध्यान समाधी बैसला निर्वाण कथा कीर्तन करी तू बाबा बाळ छंदो बाबा बाळ. चांगदेव महाराजांनी समाधी लावली आणि 4 भावंडे जात असताना मुक्ताबाईंनी विचारलं, दादा हे काय चाललंय? तिथल्या काही मंडळीने सांगितलं, असे असे प्रेत टाकलेले समोर आणि आमच्या गुरु महाराजांची समाधी उत्थान झाल्याच्या नंतर ही सर्व उठून जातात त्यांनी पाहिल्याच्या नंतर. मुक्ताबाईंनी विचारलं, किती दिवसापासून? काही जण म्हटले 8 दिवस झालं, काही जण म्हटले महिना झालं, 4 महिने झालं, चातुर्मास झालं, 6 महिने झालं. हो, अरे 6-6 महिने तुम्ही या ठिकाणी प्रेत सांभाळत बसणार? तुमचा गुरु तुमचे बाबा उठायचे कधी आणि तुम्ही घरी जायचे कधी? मुक्ताबाईंनी इकडे तिकडे पाहिलं महाराज, एक हाड पडलेलं होतं. दैवयोगाने ते हाड पण कुत्र्याचंच होतं. हाड घेतलं आणि ओवाळून टाकलं. जसं हाड ओवाळून फेकलं, त्या हाडाचं कुत्र झालं आणि ते गर्दा करीत पळत सुटलं. सर्व उठले हे प्रेत आणि आपापल्या घरून निघून गेले. काही कालानंतर चांगदेव महाराजांचं समाधी उत्थान झालं आणि शिष्याला विचारलं, का रे? म्हटले, पंचक्रोशीमध्ये कोणीच वारलं नाही का? शिष्यांनी हात जोडून सांगितलं, महाराज बरीचशी मंडळी वारली होती बरं का, सर्व या ठिकाणी प्रेत आलते, परंतु 4 छोटी छोटी मुलं आली, त्यामध्ये एक मुलगी होती छोटीशी, तिने एक हाड ओवाळलं फेकून दिलं. सर्व प्रेत उठून गेली, त्या हाडाचं कुत्र झालं. महाराज चांगदेव महाराजांच्या ध्यानात आला, अरे बापरे, आपल्यापेक्षा कोणतरी भारदास्त असलं पाहिजे, गिराईक आपल्यापेक्षा भारदास्त असलं पाहिजे. काय करावं? कोण होते? काय पत्ता वगैरे काही नाही. शेवटी चांगदेव महाराज बी सामान्य नाही, सामान्य नाही. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण याचं अध्ययन केलेलं आहे. 64 कलांनी युक्त असणारे चांगदेव महाराज. त्यांनी अंतर्ज्ञानाने जाणलं. ज्ञानोबराय, निवृत्तीनाथ दादा, सोपान काका, मुक्ताबाई असतील. शेवटी त्यांना निरोप पाठवावा, काय भेटावं जाऊन, ही अंतकरणातली इच्छा प्रगट करावी म्हणून चांगदेव महाराजांनी एक कागद घेतला. काय करावं, काय लिहावं, कशी सुरुवात करावी. बरेच वेळेस असा प्रसंग निर्माण होतो कधी कधी बरं का. एखादा छोटासा मुलगा खूप सुंदर, अलीकडे छोटी छोटी मुलं शाळेमध्ये खूप सुंदर भाषण करतात. मी काल झेंडा वंदनाला होतो महाराज, 1लीचे 2रीचे मुलं एवढी सुंदर बोलतात, चांगल्या चांगल्या लोकांना बोलता येत नाही, एवढी सुंदर बोलतात. अलीकडं छोटी छोटी मुलं, जमाना महाराज सुपर फास्टच आहे. आणि आता तर विज्ञान युग आहे. मला बराचसा मोबाईल कळत नाही बरं का. माझं पोरग आहे, बालवाडीला जाते, ते सगळ्याच ट्यूबा उकलून पुन्हा लावून ठेवते. यूट्यूब उकली, ते व्हॉट्सअप, फेसबुक सगळं. ते मला सांगते, पप्पा इथं असं असं आहे. म्हणजे माझं सांगतो, दुसऱ्याचं कशाला सांग. विज्ञान युगामध्ये चतुर असणारी मुलं बरं का, आणि ज्ञानाचं अत्यंत आवश्यकता आहे बरं का. वैज्ञानिक ज्ञान असणं गरजेचं आहे. कारण आज आपल्या भारताची प्रगती, विशेषत्वाने महाराज चंद्रयान जे पाठवले हे काही तुम्ही आम्ही पाठवलं नाही, जे वैज्ञानिक आहेत बरं का. आध्यात्मिक ज्ञानाबरोबर वैज्ञानिक ज्ञान म्हणजे विज्ञानाचं ज्ञान असणं अत्यंत गरजेचं आहे. चला विषयांतर नको आपल्याला. शेवटी अंतर्ज्ञानाने पाहिलं, काय लिहावं, काय करावं. चांगदेव महाराजांना समजलं आणि कोराच कागद पाठवला शिष्यापाशी. गेले महाराज, ज्ञानोबरांनी पाहिलं, अरे कोराच कागद पाठवला. मुक्ताबाई हसली, चांग्या अरे 1400 वर्ष राहिला मेल्या, परंतु कोऱ्याला कोराच राहिला. ज्ञानोबराय म्हटले, मुक्ते असं बोलू नये, योगी आहे तो. माझ्या ज्ञानोबरांनी 64-65 वय त्याच्यावर लिखाण केल्या महाराज. चांगदेव 65. तदनंतर चांगदेव महाराज भेटायला आले आकाश मार्गे, सर्वांना ज्ञात आहे बरं का.
आणि त्या चांगदेव महाराजाला भेटण्यासाठी वरी बैसोनिया चालवणी भिंती चांगदेवा प्रति दिदली भेटी मग वास केला पिंपळद्वारासी. बरं का, ज्ञानोबारांनी भेट दिली महाराज, चालविली जड भिंती हरली चांगयाची भ्रांती मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. इतिहास सर्वांना ज्ञात आहे. संत श्रेष्ठ नामदेव महाराज देवाला म्हणतात, देवा कोठवरी वानो याची स्वरूप स्थिती चालविली भिंती मृत्तिकेची हो. भगवान म्हणतात, नामदेवा तू ज्ञानोबारांचं वर्णन करता येत नाही म्हणतोस आणि करतोस. बरं एक मला सांग, ज्ञानोबारांनी या एवढ्या घटना केल्या, एवढं केलं, या जगासाठी काय केलं? तर नामदेव महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात संत श्रेष्ठ नामदेव महाराज म्हणतात, देवा माझ्या ज्ञानोबारांनी काय केलं? अविद्या मायेचा लागून दुवारा ऐशे जगत उद्धारा बोलियेले. वेळ झालेले संप्रदायपूर्वक भगवंतांचं भजन करू. या चरणाचा थोडासा घोषवारा करतो आणि माझ्या वाचेला विसावा देतो. विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी अविद्या मायेचा लागून दुवारा ऐसे जगत उद्धारा बोलियेले. माझ्या ज्ञानोबारांनी जगासाठी काय केलं? नामदेव महाराज सांगतात, देवा अविद्या आणि माया या दोन म्हणजे एकीचाच, हे वास्तविकता एकच आहे बरं का. अविद्या आणि माया दोन्ही एकच आहे, फक्त शब्द वेगवेगळे. अविद्या अज्ञान आणि माया पण अज्ञान. याचा वारा या जगाला लागू दिला नाही बरं का. कारण हे दोन कसे आहेत? अविद्या आणि माया. घटीत घटीपटी ऐसी माया बरं का. भगवान सांगतात, अर्जुना दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्या मामेव प्रपदेन्ते मायामितां तरंती. बरं का, मायेची पहिलं थडी न तरवे जीवा, ज्ञानोबारांची भाषा आहे. ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीमध्ये चिंतन करताना म्हणतात, या जीवाला मायेची पहिलं थडी न तरवे जीवा. आणि विद्यारण्य स्वामींनी तर महाराज पंचदशी मध्ये कळसच केला. विद्यारण्य स्वामी पंचदशीकार सांगतात बरं का, ही माया कशी आहे? महेश्वरी तू माया तशा निर्माण शक्तिवत विद्यते मोहशक्तिश्च तम जीव इत्येषु. माहेश्वरी तू माया बरं का. ही माया ना माहेश्वरी, या मायेच्या दोन शक्ती विद्यारण्य स्वामींनी सांगितलेले आहे. एक उत्पन्न शक्ती आणि दुसरी मोहित शक्ती बरं का. दोन शक्ती. आई तुम्हाला आम्हाला उत्पन्न करते म्हणजे जन्म घालते, बरोबर आहे? असंच आहे ना. आणि नंतर
जन्म घातल्याच्या नंतर आई बाळाला स्तनपान पाजवते मांडीवर घेऊन. स्तनपान पाजवत असताना आई स्वतःचा पदर त्या बाळावर झाकते. बरोबर आहे. ही मोहित करणं आहे बर का. माया तुम्हाला आम्हाला निर्माण करते आणि नंतर मोहित करते. तसं भागवतामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं स्वमोहिता माया, स्वजन मोहिता माया, विजन मोहिता माया याचं चिंतन आलेलं आहे. परंतु ते या ठिकाणी मला नाही घ्यायचं. दोन शक्ती आहेत मायाच्या, एक उत्पन्न शक्ती आणि दुसरी मोह शक्ती. आई बाळाला जन्माला घालते तुम्हाला आम्हाला आणि स्तनपान पाजवत असताना स्वतःचा पदर त्यावर टाकते बरं का. आता व्हॉट इज दिस पदर? पदर म्हणजे काय? कलियुग आहे महाराज. 9 वार गेली 6 वार आली बरं का. 9 वार गेली 6 वार आली. आता 6 वार पण गेली. खेडेगावातला विषय नाही, परंतु शहरामध्ये जीन्सचीच पॅन्ट आली. आता पदर कुठं घालावं मार? अवघड आहे. आपली भारतीय संस्कृती बरं का. आपल्या देशाच्या माजी राष्ट्रपती सौभाग्यवती प्रतिभाताई पटेल बरं का. कमीत कमी थोरा मोठ्याकडे बघून तरी आपण वावरलं पाहिजे. मान्य आहे की आम्हाला परिवर्तन मान्य आहे ना, परंतु डोक्याच्या पलीकडलंच परिवर्तन काय आता सांगावून काय नाही. अवघड झाले. कालाय तस्मै नमः बरं का. बाळाला स्तनपान पाजवत असताना आई स्वतःचा पदर घालते, पदर त्याच्यावर. हे 2 प्रकारच्या मायेचं चिंतन केलेले ज्ञानोबराय म्हणतात. कारण हे मायेचं चिंतन असं आहे महाराज. एकच ज्ञानोबरायांची ओळी सांगतो. मायेची पहिले थडी नतरवी जीवा. ज्ञानोबराय म्हणतात, भगवान सांगतात अर्जुना, या मायारूपी नदीतून तरुण जाण्याचा अनेकांनी प्रयत्न केला, परंतु पलीकडल्या काठाला गेले नाही बरं का. परंतु जो मज होई अनन्य शरण, तयाची निवारी मी जन्म मरण, या लागी शरणांगता शरण्य मीची को बरं का. जो मज होय अनन्य शरण, ते मात्र या माया भोरूपी नदीतून पलीकडल्या काठाला तरुण गेले. तद्वत अविद्या मायेचा लागो नेदू वारा यासाठी ज्ञानोबरायांनी काय केलं होतं बरं का. नामदेव महाराज सांगतात, देवा ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया, त्यांचा महिमा वर्णू किती निर्जीव चालविली भिंती, म्हणून कोठवरी वाणू याची स्वरूप स्थिती, चालविली भिंती मृत्तिकेची झालेली अल्पशी शिवा. भगवान विश्वमौली ज्ञानोबरायांच्या चरणी समर्पित करतो बरं का. बोलण्याच्या ओघामध्ये काही शब्द अनअवधानाने म्हणा, माझ्याकडून निश्चित चुकीचे गेलेले आहेत, मी मान्य करतो. ते शब्द माझे मला परत करा आणि जे काही चांगलं असेल ते माझे गुरुजी वैकुंठवासी श्री हरिभक्तीपरायण विठ्ठल बाबा गुले आणि आमच्या वारकरी शिक्षण संस्थेची सर्व गुरुवर्य मंडळी यांच्या चरण सानिध्यामध्ये विद्यार्जन करून काही मकरंद शिवण करण्याचं भाग्य मला लाभलं. त्यातलेच काही कण म्हणा, काही पुष्प म्हणा, ज्ञानोबरायांच्या चरण सानिध्यामध्ये चिंतन करून तुमच्या समोर, तुम्हा सर्व संत सज्जनाच्या समोर ज्ञानोबरायांच्या चरणावर समर्पित करण्याचा हा अल्पसा केलेला प्रयत्न आहे. झालेली सेवा बाबा विश्वमौली ज्ञानोबरायांच्या चरणी, तुम्हा सर्व संत सज्जनांच्या चरणी समर्पित करतो. आणि माझ्या वाचेला विसावा देताना एकच माऊलीकडं विनंती करतो की हे माऊली, तुम्ही संत माझियाकडा कराल दिठीचा बहुडा, तरी तुम्हा माने एवढा होईन मी. सर्वांनी मोठ्या प्रेमाने ज्ञानोबरायांचं भजन करायचं. पुढील जे काही निवेदन असेल ते समस्त ग्रामस्थ मंडळी कोठेकर निवेदन देतील आणि उपस्थित सर्व महाराज मंडळी, टाळकरी मंडळी यांना पुनश्च धन्यवाद व्यक्त करतो बरं का. वेळ झालेले, कारण वेळेचं महाराज भानावर असला पाहिजे. म्हणजे धुऱ्यावर राहिला म्हणजे सगळ्या गोष्टी चालतात. आता जे भानावरच नाही त्यांचं सोडून द्या विषय, परंतु तुम्ही आम्ही सर्व सुज्ञ मंडळी आहात आणि भानावर आहात, येण्याचं सौभाग्य लाभलं. तसं तर आता अलीकडं काही आवश्यक नाही, परंतु कल्याणला आम्ही सतत कार्यक्रमाला असतो बरं का. आमच्यावर नितांत त्यांची श्रद्धा आहे, प्रेम आहे बरं का. कोण्याही वेळस फोन केला, भोजन करायचे हो